आज आपण शब्दयोगी अव्यय पहिला भाग बघणार आहोत, कारण अर्थातच एका लेक्चर मध्ये हे होणार नाहीये. याच्या आधी आपण क्रियाविशेषण अव्यय बघितलं. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रियापदातील क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. शब्दयोगी अव्यय म्हणजे सुद्धा सेम क्रियापदातील क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, पण दोघांमध्ये फरक हा आहे की क्रियापदातील क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जेव्हा वाक्यात सेपरेट येतो तेव्हा तो क्रियाविशेषण अव्यय असतो, आणि क्रियापदातील क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जेव्हा वाक्यातील नामाला जोडून येतो तेव्हा तो शब्दयोगी अव्यय बनतो. म्हणजे इन शॉर्ट क्रियाविशेषण अव्यय नामाला जोडून आल्यानंतर शब्दयोगी अव्यय बनतात. आलं लक्षात? सुरू करूयात मग शिकायला. योगी म्हणजे जोडून येणे. शब्द जोडून येणारा अविकारी शब्द. कोणाला जोडून येतो? नामाला जोडून येतो. क्लिअर? बघा, शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. आणि शब्दाला जोडून येतो म्हणजे वाक्यातला तो काय असतो? एकतर नाम असेल, सर्वनाम असेल किंवा तत्सम शब्द असेल. ही अव्यय सामान्यतः नाम, सर्वनाम किंवा इतर तत्सम शब्दांना जोडून आलेली असतात. ते वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शवतात. काय संबंध दर्शवतात आता वाक्यातील इतर शब्दांशी? क्रियापदातील क्रिया कुठे घडली, काय कारण आहे, किंवा क्रियेचं साधन काय, या सगळ्या गोष्टी त्या नामाला जो क्रियाविशेषण अव्यय जोडून आलेला असतो तो करतो. तो त्याचा अर्थ सांगण्याचं काम करतो. शब्दयोगी अव्यय वाक्यात जर नसतील तर वाक्याचा अर्थ नीट लागत नाही. तो झाड बसला असं जर घेतलं तर अर्थ नीट लागत नाही. पण आपण म्हणू तो झाडाखाली बसला, नामाला जोडून आलाय खाली शब्द म्हणून वाक्याचा अर्थ नीट लागलाय ना. तो झाड खाली बसला किंवा तो झाड बसला असंच घेतलं तर होणार नाही. म्हणून शब्दयोगी अव्यय सुद्धा वाक्यात तितकीच गरजेची आहेत. प्रकार बघायच्या आधी बघा, शब्दयोगी अव्यय नामाला जोडून येतात आणि क्रियाविशेषण अव्यय सेपरेट येतात. शब्दाला म्हणजेच नामाला. क्रियाविशेषण अव्यय क्रियेबद्दल विशेष माहिती सांगून मात्र स्वतंत्र येतात आणि हे जोडून येतात नामाला. व्हेरी गुड आफ्टरनून सुशांत. पक्षी झाडावर बसला, नामाला जोडून क्रियाविशेषण अव्यय आले. ती पडद्यामागे लपली, पडदा नाम आहे, नामाला जोडून क्रियाविशेषण अव्यय. माझ्या पूर्वी ती आली, सर्वनामाला जोडून क्रियाविशेषण अव्यय. देवा पुढे दिवा लाव, नामाला जोडून क्रियाविशेषण अव्यय. बट इकडे बघा, नाम खालून वर गेला, दोन्हीकडे पण वर शब्द आहे. तिकडे नामाला जोडून आलाय, इकडे सेपरेट आलाय. मागे या ठिकाणी शाळा होती, पूर्वी मुली अशा वागत नव्हत्या, माणसांनी पुढे पाहावे. वर मागे पूर्वी पुढे, वर मागे पूर्वी पुढे. इकडे नामाला जोडून आलेत म्हणून शब्दयोगी अव्यय, इकडे सेपरेट आलेत म्हणून क्रियाविशेषण अव्यय. क्लिअर? समजलंय का? सुरू करूयात. शब्दयोगी अव्ययांचे जे काही 17-18 प्रकार असतील जसे होतील तसे आपण क्लिअर करूयात. बघा, शब्दयोगी अव्ययांच्या अर्थानुसार पडणारे प्रकार आपण बघणार आहोत. पहिला आहे कालवाचक शब्दयोगी अव्यय. सेम तिकडच्या सारखंच इकडे आहे, फक्त तिकडे म्हणजे क्रियाविशेषण अव्ययांमध्ये तिकडे सेपरेट येत होते. कालवाचक म्हणजे काळाचा बोध होतोय, पण तिकडे तो शब्द सेपरेट येत होता कालदर्शक मध्ये, आणि इकडे नामाला जोडून येतोय. हेच शब्द तिकडे होते. आता, पूर्वी, पुढे, आधी, वर, नंतर, पर्यंत, पावे तो, मागे, अगोदर कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. बट ही इथे नामाला जोडून आली तर मग कालवाचक शब्दयोगी अव्यय बनणार. जेवणानंतर औषध घे. कधी औषध घे? काळाचा बोध झाला म्हणून कालवाचक. नामाला जोडून आलाय म्हणून शब्दयोगी अव्यय. कधी? जेवणानंतर. सूर्योदयापूर्वी घरी या. घरी येण्याची क्रिया आहे. कधी घरी या? सूर्योदयापूर्वी. नामाला जोडून आले म्हणून शब्दयोगी अव्यय. काळाचा बोध होते म्हणून कालवाचक. कधी? काळाचा बोध होतो ना. सकाळी 5 पर्यंत उठावे. कधीपर्यंत? कधी म्हणजे काळाचा बोध झाला तर 5 पर्यंत. 5 हा अवधी आहे, काळ आहे. कळालं का? मग कालवाचक शब्दयोगी अव्यय. क्रियापदातील क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जेव्हा नामाला जोडून येतो तेव्हा शब्दयोगी अव्यय बनतो, आणि तो शब्द काळाचा बोध करून देतो म्हणून कालवाचक शब्दयोगी अव्यय येथे म्हणायचं. बाकी राहिलेले शब्द घरी प्रॅक्टिस करायची आहे. काल फक्त 7च जणांनी मला होमवर्क पाठवला, त्यातल्या 2घांना रिप्लाय द्यायला जमले,
बाकीचे जण 5 जण जे आहेत त्यांना मी आज संध्याकाळी रिप्लाय देईन. ठीक आहे, पाठवा जरा, त्याच्यावरून कळतं तुम्ही घरी किती अभ्यास करता ते. हो बघितलं मी सुशांत सर पण बोलले काल घरी ऑफिसला आल्यावर. पुढचा प्रकार आहे स्थलवाचक शब्दयोगी अव्यय. स्थल म्हणजे ठिकाणाचा बोध. हे सगळं क्रियाविशेषण अव्ययामध्ये शिकलोय, त्याच्यामुळे इथं थोडंसं फास्ट चालू आहे. चालेल ना? तिकडे फक्त सेपरेट येत होते आणि हे ते नामाला जोडून येतात. बोध तोच होणार आहे ठिकाणाचा. बाहेर, आत, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, पलीकडे, समोर, जवळ, नजीक, समीप, ठाई, पाशी, सक्षम, वर, खाली, भोवतीकडे, परोक्ष. आता हे सगळे शब्द आपण तिकडे शिकलो ना स्थितीदर्शक मध्ये, शिकलोय की नाही? ठिकाणाचा बोध आणि मूळ आलेत शब्द, त्यांना ओढून प्रत्यय नाहीये म्हणून स्थितीदर्शक. असते तर गतिदर्शक. कशावर पाठवायचा? इन्स्टावर तुम्हाला म्हटलं पाठवून द्या माझ्या आयडीवर. नदीजवळ घर आहे. घर असण्याची क्रिया आहे. कुठे? नदीजवळ. कुठे म्हणून ठिकाण आणि नामाला जोडून आले म्हणून शब्दयोगी अव्यय. माझ्याकडे पुस्तक आहे. कुठे पुस्तक? ठिकाणाचा बोध होतोय की बाबा माझ्याकडे. क्लिअर? गतिवाचक शब्दयोगी अव्यय. तिकडे उपप्रकार होता स्थलवाचकचा, इथे डायरेक्ट मुख्य प्रकार आलाय. पण ट्रिक सेमच आहे. ऊनहून प्रत्यय लागतोय बघा. फक्त पर्यंतला पर्यंतून नाही म्हणू शकत म्हणून तो तसाच घेतलाय. इंस्टाग्राम नाही वापरत, मग ऑफिसच्या व्हॉट्सअप नंबरला पाठवा. ठीक आहे? स्थितीदर्शक, गतिदर्शक, स्थलवाचकचे उपप्रकार होते क्रियाविशेषण अव्ययामध्ये. स्थितीदर्शक स्थलवाचक मध्ये बघितले शब्द. आता इथे डायरेक्ट गतिदर्शक म्हणजे ओनहून प्रत्यय लागलेले शब्द डायरेक्ट गतिदर्शक मुख्य प्रकार आहे शब्दयोगी अव्ययामध्ये. ती घरातून पळाली. कुठून पळाली? ठिकाणाचा बोध होतोय, बट ऊन प्रत्यय लागलाय म्हणून गतिवाचक. घराखालून नाली वाहते. कुठून नाली वाहते? घराखालून. तो तिच्यापर्यंत पोहोचला. कुठे पोहोचला? तिच्यापर्यंत. कळालं? समजतंय ना? गतिवाचक शब्दयोगी अव्यय. आयडी तुम्हाला टाईप करून देते, थांबा. शुभांगी _ सुकरे. हा आयडी आहे, त्याच्यावर अभ्यास पाठवा प्रत्येकाने. वायफळ गप्पा मारायला आपल्याकडे टाइम नाही. चौथा प्रकार आहे करणवाचक शब्दयोगी अव्यय. नावातच ट्रिक आहे. आपण शिकलोय ना तृतीय विभक्तीचा कारकार्थ, करण किंवा साधन. क्रिया कशाने घडली त्याचा साधन कळतं. इथे सुद्धा तेच आहे. करणवाचक शब्दयोगी अव्यय. मुळे, कडून, द्वारा, योगे, करून, करवी, हाती. बघा, तिच्यामुळे माझे आयुष्य उजळले. आयुष्य उजळण्याचं साधन काय? ती. कळालं ना? मग तृतीय विभक्तीचा कारकार्थ करण, क्रियेचं साधन. आयुष्य उजळण्याचं साधन आहे ती. पत्राद्वारे माहिती कळवा. माहिती कळवण्याचं साधन काय आहे? पत्र. क्लिअर? वाऱ्यामुळे कपडे लवकर वाळतात. व्हेरी गुड. कपडे वाळण्याचं साधन काय? वारा. छान. नेक्स्ट प्रकार हेतुवाचक. हेतू समजतो आपल्या नावातच ट्रिक आहे. कारणे, निमित्त, अर्थी, प्रित्यर्थ, स्तव, साठी, करिता, खातर हे शब्द लागतात नामाला. देशाप्रित्यर्थ बलिदान करा. बलिदान करण्याची क्रिया आहे. काय हेतू कळतोय तर देशासाठी बलिदान करा. माझ्यासाठी एवढे काम कर. काम करण्याची क्रिया आहे. कोणासाठी? काय हेतू कळतोय तर माझ्यासाठी. क्लिअर? सहावा आहे व्यतिरेक वाचक शब्दयोगी अव्यय. व्यतिरेक म्हणजे नावातच ठीक आहे, अतिरेक. काहीतरी अतिरेक केल्याचा बोध होतोय. काहीतरी अतिरेक केल्याचा बोध होतोय. शिवाय, वाचून, खेरीज, विना, व्यतिरिक्त, वेगळा, विरहित आणि निराळा हे शब्द नामाला जोडून येतात. आता काय अतिरेक केलाय? कष्टाशिवाय फळ मिळत नाही. आता फळ मिळण्यासाठी कष्ट करणं गरजेचं आहे का? प्रॅक्टिकली खरंय, पण कधी कधी जे लोक कष्ट करत नाही त्यांना सुद्धा त्याचं फळ मिळून जातं. अतिरेक केला ह्या गोष्टीचा. तुझ्या वाचून माझ्या आयुष्यात रस नाही. ती नसेल तर मग याने जीव द्यावा ना, मग का थांबलाय? असं पॉसिबलच नाही. बोलण्याचा उद्देश काय आहे की अतिरेक केला या गोष्टीचा, की खरंच तिच्या वाचून माझ्या आयुष्यात रस नाही. मग हा 3 टाइम जेवला नसता, चांगलं चुंगलं खाल्लं नसतं, फिरायला गेला नसता, गोंधळ मूवी बघायला गेला नसता, काहीच नाही ना. तिच्याशिवाय आयुष्यात काहीच नाही तर मग काय जगून फायदा आहे? जगला नसता मग तो. पण असं नाहीये ना, फक्त बोलायच्या गोष्टी असतात या, म्हणून या गोष्टीचा इथं अतिरेक केल्याचा बोध होतो.
पुस्तकाविना आयुष्य नीरस आहे. नीरस असण्याची क्रिया आहे. कशाविना? पुस्तकाविना. याच्यामध्ये काय अतिरेक आहे? जे अनपढ आहेत त्यांचं आयुष्य नीरस आहे का? आपल्या आजी आजोबा ज्यांना वाचता येत नाही ते म्हणतील का पुस्तकाविना माझं आयुष्य नीरस आहे? अतिरेक केलाय ना हा. आयुष्यात रस येण्यासाठी फक्त पुस्तक प्रत्येकासाठी गरजेचं नसतं, तर हा अतिरेक केल्याचा बोध इथे होतो. क्लिअर? समजलं? एकदा सांगा मला, म्हणजे पुढे जायला आपल्याला. सातवा प्रकार आहे तुलनावाचक. नावातच ठीक आहे, तुलना केल्याचा बोध होतो. पेक्षा, तर, तम, परीस, मध्ये, परता. माणसापेक्षा पैसा मोठा नाही. मोठेपणाच्या बाबतीमध्ये माणूस आणि पैसा या दोघांमध्ये तुलना केली आहे. हिच्या परता ती बरी. चांगुलपणाच्या बाबतीमध्ये ही आणि ती दोघींमध्ये तुलना केली आहे. परता म्हणजे पेक्षाचा, तिच्यापेक्षा ही बरी, माझ्यापेक्षा ती हुशार. तुलना केल्याचा बोध होतो हे शब्द जोडल्यानंतर नामाला, म्हणून तुलनावाचक शब्दयोगी अव्यय. क्लिअर? समजले का? जाऊयात आठव्या प्रकाराकडे. आठवा आहे योग्यतावाचक किंवा सादृश्यवाचक शब्दयोगी अव्यय. योग्यता म्हणजे तिची, योग्यतावाचक म्हणजे ही गोष्ट फक्त तिच्यासाठीच लागू होते, तिची ती योग्यता आहे असं होतं. बघा, समान, सम, सारखा, योग्य, जोगाप्रमाणे, बरहुकूम, अनुसार. ती चंद्रासमान सुंदर आहे, म्हणजे तिची योग्यता आहे की ती चंद्रासारखी आहे. सुंदरतेच्या बाबतीमध्ये तिची योग्यता आहे की ती आणि चंद्रासारखे दिसायला. कधी? कॅन्डल लाईट डिनर मध्येच. ग्रंथासारखा महान दुसरा कोणीही नाही, म्हणजे इथं ग्रंथाची योग्यता कळते आपल्याला की महानतेच्या बाबतीमध्ये ग्रंथासारखा कोणीच नाही दुसरा, म्हणजे ग्रंथाची ती एक योग्यता आहे. समजलंय? इकडे आता नववा प्रकार आहे कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय, म्हणजेच अन्य व्यावृत्तीवाचक. उप हे जे शब्द आहे पर्यायी शब्द विचारलेले नाहीयेत एक्झामला, पण आपल्याजवळ आहेत तर मग लक्षात ठेवा. मात्र, ना, पण, च, केवळ, फक्त, बरीक. कैवल्यवाचक मध्ये शुद्ध शब्दयोगी अव्ययाचे शब्द आहेत. हे पुढे शिकायचं आपल्याला शुद्ध शब्दयोगी अव्यय नक्की काय प्रकार आहे. बघा, मी बरीक बोलणार नाही, तोच मुलगा मूर्ख आहे. शब्दयोगी अव्यय, शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे ही शब्दयोगी अव्यय नामाला जोडल्यानंतर नामाचं सामान्य रूप होत नाही असा पॉइंट येतो, तर ते शब्द इथं कैवल्यवाचक मध्ये घ्यायचे. त्याच्यानंतर आहे संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय, त्याला दुसरा पर्यायी शब्द आहे अभिव्यक्तीवाचक. संग्रह म्हणजे सोबत, संग्रह केलाय ना त्या गोष्टींचा, म्हणजे समूह, सोबत असा अर्थ आहे. सुद्धा, केवळ, देखील, ही, फक्त, पण यासारखे शब्दयोगी अव्यय नामाला जोडून येतात. बघा, तू सुद्धा घरी ये, संग्रह करतोय, तो तर घरी येतोच आहे माझ्या, पण त्याच्यासोबत तू सुद्धा ये सोबत. बाबाही आमच्या सोबत येणार आहेत, आम्ही सगळे चाललोय पण आमच्या बरोबर बाबाही येत आहेत, म्हणजे सोबत येत आहेत, सोबत म्हणजे संग्रह, ग्रुप. कळतंय? 10 प्रकार आपले झालेले आहेत. समजलेत का शब्दयोगी अव्ययाचे? शब्दांचं पाठांतर करा फक्त. हे जे शब्दांचे इथं वाक्य नाहीयेत घरी बनवा आणि मला सेंड करा हवं तर. 11वा आहे संबंधवाचक शब्दयोगी अव्यय. षष्टी विभक्तीचा उपपदार्थ. संबंध कळतोय नामाशी. विषय, विषयी, संबंधी, विषयी. बघा, कोणा संबंधी वाईट बोलू नये. कोणा संबंधी तर कोणाबद्दलच असा इथं अर्थ कळतोय. संबंध कळतोय की कोणाबद्दल वाईट बोलू नये. भारताविषयी निबंध लिहा. संबंध कळतोय काय, कोणाविषयी निबंध लिहायचा आहे तो भारताविषयी, म्हणून संबंधवाचक शब्दयोगी अव्यय. साहचर्यवाचक शब्दयोगी अव्यय. आता साहचर्यवाचक म्हणजे
सगळेच्या सगळे, साहचर्य म्हणजे सगळेच असं. सह, संगे, सकट, सहित, सवे, समवेत, निशी, बरोबर, सांगाते, हे शब्द तिथे येतात. अर्णव सह आई गावाला गेली. अर्णव सह म्हणजे अर्णव पण गेला आणि आई पण गेली, सगळेच. तिच्या सकट सर्वजण घरी आले. तिच्या सकट म्हणजे ती पण आली सगळ्यांबरोबर, सर्वच्या सर्व आलेत ते, असा बोध होतो. काय झालं प्रणव? ऍडमिन हे काय आहे मॅम? मी लेट जॉईन झालो मॅम. म्हणजे काय? लेट जॉईन झालं हे कळालं मला, पण हे काय आहे म्हणजे काय? अच्छा, मी इन्स्टा आयडी सेंड केले ते म्हणायचंय का तुम्हाला? त्याच्यावर होमवर्क पाठवायचा आहे तुम्हाला. चला पुढे. भागवाचक शब्दयोगी अव्यय. भाग म्हणजे ग्रुप कळतात. पैकी, पोटी, आतून. आतून म्हणजे 10तून 4 गेले. 10तून 4 गेले म्हणजे 6 आणि 4 2 भाग पडले ना, म्हणून भागवाचक. असा तो आतून शब्दयोगी अव्यय घ्यायचा आहे. 6तून, हा इथेच आहे बघा, 10तून पेक्षा इथं 6तून 4 गेले म्हणजे 4 आणि 2 असे भाग पडले. व्याजापोटी घर उद्ध्वस्त झाले. पोटी शब्दयोगी अव्यय याच्यामध्ये येतो. विनिमयवाचक महत्वाचा आहे, एक्झामला विचारलंय खूप वेळा. विनिमय म्हणजे याच्या बदल्यात ते दिलंय, ठीक आहे, त्याच्या बदल्यात हे, याच्या बदल्यात ते. ऐवजी, जागी, बद्दल, बदली यासारखे शब्द नामाला जोडून येतात. त्याच्या ऐवजी तू गावाला जा. बद्दल म्हणजे त्याच्या ऐवजी हा, याच्या ऐवजी तो, असं. साहेबांच्या जागी तो कामाला लागला. तिच्याबद्दल मी येतो. तिच्याबद्दल म्हणजे तिच्या जागी मी येतो, तिच्या ऐवजी मी येतो, असं. म्हणून त्याला म्हणायचे विनिमय. क्लिअर? नागेश, माझ्या इन्स्टा आयडी वर सेंड करा होमवर्क, किंवा आपला ऑफिस नंबर आहे 8233007373, या ऑफिस नंबरवर व्हॉट्सअपला सेंड करा, ठीक आहे. ज्यांचा इन्स्टा डिलीट आहे बेस्ट राहील की ऑफिस नंबरवर सेंड करा, बट त्यांना खाली मेन्शन सांगा की हा होमवर्क शुभांगी मॅडमला पाठवा. सांगितलं तरच त्या पाठवतील. चलो. साखरेऐवजी गुळ द्या. व्हेरी गुड, छान भाविका. सॉरी, असं होतं जेवल्यानंतर. दिक्वाचक शब्दयोगी अव्यय म्हणजे दिशा कळते आपल्याला. प्रतीकडे लागे. परमेश्वराकडे प्रार्थना कर. प्रार्थना कुठे करायची याची योग्य दिशा कळते की बाबा परमेश्वराकडे. भेटी लागी जीवा. आईप्रती आदरभाव असावा. आदरभाव असण्याची क्रिया आहे. कुठे? योग्य दिशा कळते की आईप्रती. चला, त्याच्यानंतर आहे विरोधवाचक शब्दयोगी अव्यय. विरोधवाचक म्हणजे विरुद्ध, उलट, उलटे आणि विना. तिच्या विरुद्ध एक शब्द बोलू नकोस. विरोध कळतोय म्हणजे की तिच्या विरुद्ध मी एकही शब्द ऐकून घेणार नाही. मी त्याच्या उलट कधी वागले नाही. क्लिअर? बस एवढेच आहेत, 18च आहेत. झालं 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 रोहन. परिमाणवाचक शब्दयोगी अव्यय. याच्यात एकच शब्द आहे भर. अख्खा दिवस. ती दिवसभर घरातून गायब होती म्हणजे अख्खा दिवस तो गावभर फिरत होता म्हणजे पूर्ण गाव फिरत होता. आणि हा आहे पूर्णतावाचक शब्दयोगी अव्यय म्हणजे पूर्ण संख्येचा बोध होतो. पुरता, पुरेसा. माझ्या पुरता चहा कर म्हणजे पूर्ण संख्या कळती याच्यामध्ये. किती चहा कर? एकच कप. कुटुंबा पुरेसा वाडा आहे म्हणजे केवढा वाडा आहे तर जेवढं कुटुंब आहे कुटुंबाला पुरेल एवढा वाडा, इनफ आहे तेवढा, म्हणजे पूर्ण संख्येचा बोध होतो. संख्या म्हणण्यापेक्षा पूर्ण क्रिया जेवढी आहे तेवढी इनफ आहे ते सगळं कळतं इथे आपल्याला. कुटुंब पुरेसा वाडा म्हणजेच काय, जेवढं कुटुंब आहे तेवढा वाडा आहे, ना कमी ना जास्त. एकच कप चहा कर, ना कमी ना जास्त. क्लिअर? हे झाले आपले शब्दयोगी अव्ययांचे 18 प्रकार. साधित शब्दयोगी अव्यय. नामापासून तयार झाली, विशेषणापासून तयार झालेली, धातूपासून, क्रिया विशेषणापासून, संस्कृत शब्दयोगी अव्यय आणि त्याच्यानंतर शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत. हे अर्ध्या तासामध्ये होऊन जाईल आपलं आणि त्यानंतर विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय आपण बघणार आहोत. ठीक आहे,
हे राऊंड नको करायला, नाही तर सरच आमचे कन्फ्युज होतील. ओके, इथून पुढे आपण उद्या बघणार आहोत. कुणाला काही डाऊट आहे? शुद्ध विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय झाल्यावर शब्दयोगी अव्यय संपून जाईल उद्याच्या भागामध्ये. ठीक आहे, उद्या अर्धा तास पहिले ते भाग 2 घेऊन टाकू आणि अर्ध्या तासामध्ये विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय घेऊयात. ठीक आहे, काही डाऊट असेल तर विचारा.